नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आपल्या समोर येणार आहे. नानांच्या खोलीमध्ये जाऊन ऐश्वर्याने मृत्यूपत्राचे फोटो काढत सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर केल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश घर सोडून जातच असताना अचानक नाना शुद्धीवर येऊन कशाप्रकारे खऱ्या मृत्यूपत्राचा उलगडा सगळ्यांसमोर करणार आणि ऐश्वर्या व सयाजीचा डाव कशाप्रकारे हाणून पडणार हे सगळे या ट्विस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मित्रांनो, आतापर्यंतच्या भागांमध्ये आपण पाहिलं होतं की जानकीने ऐश्वर्याला सुमित्रासमोर एक्सपोज केल्यामुळे ऐश्वर्याचा इगो हर्ट झालेला असतो आणि म्हणूनच ती मोठा डाव टाकण्याचं ठरवते आणि नानांच्या खोलीतच मुद्दाम जाऊन ते मृत्यूपत्राचे फोटो काढून घेते आणि ते फोटो ती तिच्या वडिलांना म्हणजेच सयाजीला पाठवते. तर सयाजीने हा सगळा अगोदरच प्लॅनिंग करून ठेवलेला असतो. ती ते फोटो सगळे काढून पाठवते आणि सयाजीचा हे सगळं होत असताना मोठा डाव असतो. सयाजीने नानांचा वकील शहाणे याला त्याच्या गुंडांमार्फत बोलवून घेतलेलं असतं आणि धमकी देतो की तू जर हे मृत्यूपत्र बदलणार नाहीस तर मी यात जसे सांगतो तसे मुद्दे ॲड करायचे आणि तसं जर नाही केलंस ना तर मी तुला थेट स्वर्गात पाठवेल. तेव्हा शहाणे वकील म्हणतात की साहेब, असं करू नका. मी नानांचा खूप विश्वासू वकील आहे. किती वर्ष झाली आम्ही त्यांच्याशी काम करत आहे. प्लीज तुम्ही असं करू नका ना. तेव्हा मग आता सयाजी म्हणतो की बाबा, तुझ्याकडे आता दुसरा कोणताही पर्याय नाही. एक तर तुला नानांशी गद्दारी करायची किंवा तुला मरण पत्करायचे. हा एक दोनच ऑप्शन तुझ्याकडे आहेत. आता तुला ठरव, तुला जगायचे आहे की त्या नाण्यासारखे मरायचे आहे. तो नाना आता मेल्यातच जमा आहे, परंतु तुला काय करायचे आहे आता तुला ठरवायचे आहे. तुम्ही खूप हुशार आहात वकील साहेब. तुम्हाला समजले पाहिजे की तुमच्या जीवाचा काही बरा वाईट होण्यापेक्षा तुम्ही स्वतःची कातडी वाचवायला हवी, असं सगळं ते त्याला म्हणतात. नंतर आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळं करायला शहाणे वकील तयार होतात. शहाणे वकील खूपच घाबरलेले असतात आणि ते म्हणतात की ठीक आहे, तुम्ही तसं कराल म्हणाल तसं मी करतो. सयाजी म्हणतो की आता एक काम करायचं, हे मृत्यूपत्र आहे ना, यात काय लिहिलं आहे ते सगळं वाचायचंय. तर यात सगळं घर आणि प्रॉपर्टी हे ऋषिकेश आणि जानकी यांच्या नावावर आहे. मग असं लिहिलेलं असताना तू असं कर की प्रॉपर्टी फक्त रणदेवींच्या मुलांसारखी आहे आणि ऋषिकेश सावत्र असल्या कारणाने त्याला ही प्रॉपर्टी जाणार नाही. घराचे सगळे हक्क ऐश्वर्याच्या ताब्यात द्यायचेत असं सगळं लिहा. तेव्हा शहाणे घाबरतो आणि नानांना धोका देत असताना त्यांना खूप त्रास होतो. परंतु शहाणे वकिलांना नानांनी विश्वास ठेवून ते मृत्यूपत्र बनवलेले असतात आणि माझ्या शेवटी किंवा माझ्यानंतर हे मृत्यूपत्र दाखवून सगळं काही योग्य व्यक्तीच्या ताब्यात गेलं पाहिजे असं त्यांचा मानस असतो. शयाजीने सांगितल्याप्रमाणे ते वकील पेपर्स बनवतात. जानकी किचनमध्ये ओवीला भूक लागते म्हणून दूध घेऊन जात असते. तेवढ्यातच आता तिच्यासाठी दूध घेऊन जात असताना ओवी धावत येते. आई अजून कशी आली नाही, मला खूप भूक लागली असं म्हणून ती धावत धावत ओवी येते आणि तिचा धक्का हे जानकीच्या हातातल्या ग्लासला लागतो आणि ग्लास खाली पडून फुटतो. ओवी म्हणते की आई सॉरी, माझं चुकून धक्का लागला, खरंच माझं लक्ष नव्हतं. तेव्हा मग ओवीवर न रागवता जानकी म्हणते की बाळा, एक काम कर, तुला भूक लागली ना, तू तिथे जाऊन बस, मी तुला दूध घेऊन येते. दुसरं इथे राहू नकोस, तू तुझ्या पायाला काच वगैरे लागेल. आणि ती तिला जायला सांगते. नंतर ओवी निघून गेल्यानंतर जानकी विचार करते की हे सगळं काय घडत आहे. तिला त्या सदानंद वॉर्ड बॉयने सांगितलेल्या गोष्टी आठवतात. त्याने सांगितलेलं असतं की घरामध्ये अपशकुन होण्याची 3 कारणं असतात. त्याच्यामध्ये एक कारण हे आहे की घरामध्ये दुधाचा ग्लास वगैरे फुटणं. तेव्हा ती विचार करते की अपशकुन आहे का हा, म्हणूनच ती घाबरते आणि हे सगळं काय चालू आहे, नेमका कसला अपशकुन आहे हा तिचा विचार सुरू असतो. मग आता ती म्हणते की ऐश्वर्याचं खरं रूप तर मी आईंसमोर आणलं, परंतु आता काय आहे असा विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो. नंतर ती दूध घेऊन ओवीसाठी जाते. सारंग आणि ऐश्वर्या सुमित्राशी बोलायला जातात. तेव्हा सारंग म्हणतो की आई प्लीज माझं ऐकून घे, माझ्यावर चिडू नको, तू ऐश्वर्यावर का राग धरू नये. तेव्हा ती म्हणते की आपल्या घराचा ते खूप विचार करत आहेत, तुझाही विचार करतात, मग असं करताना त्यांच्या बाबतीत तू असं का चुकत आहेस. मला कळतंय की जानकी बहिणी तुझी मोठी सून आहे, परंतु ऐश्वर्या ही या घरातल्या भल्याचाच विचार करत आहेत. मग तू प्लीज असं करू नको, त्यांच्याशी असं तोडून मागू नको. तेव्हा सुमित्रा म्हणते की सारंग, हे काय चाललंय काय तुझं, हे नक्की तुझे शब्द बोलतोयस की या ऐश्वर्याची बोलत आहेस. तू तर या ऐश्वर्याच्या ताटाखालचं अगदी मांजर झाला आहेस असंच मला दिसतंय. तुला सत्य परिस्थिती दिसत नाहीये का. तेव्हा ऐश्वर्याचा इगो हर्ट झालेला असतो. ती मुद्दाम आणखी नाटक करत म्हणते की आई तुम्ही असं का बोलताय, प्लीज असं काही बोलू नका.
तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी असं का वागते, परंतु मी असा काही पुरावा तुमच्यासमोर उद्या आणणार आहे की तुम्ही मला स्वतःला सांगाल आणि तुम्हालाही कळेल की खरं खोटं काय आहे. मग तुम्हाला समजेल की ऐश्वर्या कधी कुणाशी खोटं वागली नाहीये. तेव्हा सुमित्रा म्हणते की तुला जे काही दाखवायचे ना ते दाखव. ऐश्वर्या म्हणते की जानकी बहिणीने माझ्याबद्दल तुमच्या मनात खूप विष पसरवलेलं आहे. ते मला तुमच्याबद्दल वाईट घडवून स्वतःचा स्थान घरातलं बळकट करण्याचा प्रयत्न करतायत. तेव्हा सुमित्रा म्हणते की ती असं का करेल, पण तिला ही सगळं करण्याची काहीच गरज नाहीये ना. तेव्हा तिच्या वागण्याच्या आणि कृतीतूनच ते सिद्ध होतं. मग असं दाखवायला तुझ्यासारखं ती का करेल. तेव्हा मग ती म्हणते की आई, मी तुम्हाला दाखवेल की जानकी बहिणीचा खरा चेहरा नेमका काय आहे. नंतर रूममध्ये जानकी विचार करत बसलेली असते. नेमकं पुढे काय घडणार आहे आणि असा अपशकुन कसा झाला. तेवढ्यात ऋषिकेश येतो आणि म्हणतो की काय झालं. तेव्हा ती म्हणते की ऋषिकेश, मला एका गोष्टीची खूप भीती वाटत आहे. असं वाटते ना की काहीतरी अघटित घडणार आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं असं का वाटत आहे तुला. तेव्हा ती म्हणते की मगाशी मी ओवीला दुधाचा ग्लास घेऊन जात होते तेव्हा ग्लास खाली पडून फुटला. मग आता ऋषिकेश हसायला लागतो आणि म्हणतो की अगं ग्लास फुटला तर ठीक आहे ना, काहीच हरकत नाही. मग तर तू ओवीला दुसरं दूध दिलंच अशी ना, मग आता कुठला विचार करतेस. तेव्हा ती म्हणते की असं म्हणत नाहीये मी. असं म्हणतात की हे असं ग्लास वगैरे काचेचा ग्लास फुटणं हा अपशकुन मानला जातो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की असं काही होणार नाहीये, सगळं काही चांगलं होणार आहे. आता आईला सगळं सत्य समजलंय ना तुझ्याबद्दल, आणि परंतु आपण काही बोलायचे नाही. तू टेन्शन घेऊ नको, चल आपल्याला उद्या दसऱ्याची तयारी करायची आहे ना. आणि असं म्हणून तो तिला शांत करतो. पण परंतु तिच्या डोक्यामध्ये ते सगळे विचार सुरूच असतात. ऋषिकेश म्हणतो की कसलाही विचार करू नको, उद्या सगळं काही व्यवस्थित होणार आहे. उद्या दसरा आहे आणि सगळं घरातलं वातावरण आनंदी राहिलं पाहिजे, हा आपला प्रयत्न असला पाहिजे. त्यावेळेला दसऱ्याच्या दिवशी सकाळी पूजा होते. सगळेजण आता बसलेले असतात. तेवढ्यातच शहाणे वकील आलेले असतात. आता शहाणे वकिलांना बघून सगळ्यांना धक्का बसतो. सुमित्रा म्हणते की वकील साहेब, हे काय आज सकाळी सकाळी तुम्ही इथे. तेव्हा ते म्हणतात की हो, खरं तर नानांची इच्छा होती की दसऱ्याच्या दिवशी हे मृत्यूपत्र मी सगळ्यांना वाचून दाखवायचे, म्हणून मी आणलं होतं. तेव्हा सुमित्रा म्हणते की ठीक आहे, चालेल. आणि मग ते मनातल्या मनात म्हणतात की मला वाईट याचं वाटत आहे की नाना हे सगळं ऐकण्यासाठी सध्या शुद्धीवर नाहीत. तेव्हा आता ती म्हणते की ठीक आहे, हरकत नाही. आणि जानकी देखील म्हणते की हो, काळजी करू नका शहाणे वकील साहेब, लवकरच नाना शुद्धीवर येणार आहेत, अजिबात घाबरू नका. तेव्हा मात्र शहाणे वकीलला मनातून खूपच वाईट वाटतं. जिच्या विरोधात सयाजीच ऐकून त्याने मृत्यूपत्र बनवलं ती जानकी खरंच खूप चांगली असते आणि सगळ्या घरांना तिने अगदी व्यवस्थित सांभाळून ठेवलेलं असतं. आणि त्याचाच त्यांना आता त्रास होतो की जानकीच्या बाबतीत ते इतकं चुकीचं वागत आहेत. नंतर आता वकील म्हणतात की हे बघा, हे जे मृत्यूपत्र आहे ना ते तुमच्याकडे मी देतोय आणि तुम्हीच हे पेपर वहिनी सगळ्यांना वाचून दाखवा. तेव्हा सुमित्रा म्हणते की ठीक आहे, तुम्ही जसं म्हणता तसं आपण करूया. म्हणूनच आता नानांचं मृत्यूपत्र जे सयाजीने बनवलेलं असतं ते मृत्यूपत्र आता सुमित्रा हातामध्ये घेते आणि मग ती ते पेपर वाचायला लागते. आणि नाना मृत्यूपत्रामध्ये लिहिलेलं आहे की माझ्या गेल्यानंतर या सगळ्या घराचा कार्यभार सांभाळणारी माझी ही एकमेव पत्नी सुमित्रा रणदिवेही आहे. त्याचबरोबर या सगळ्या प्रॉपर्टीचे हक्क हे माझा मुलगा सौमित्र, मुलगी शरयू, त्याचप्रमाणे सारंग यांच्याकडे असतील. माझ्या या 3 मुलांमध्ये या सगळ्या प्रॉपर्टीच्या वाटण्या होतील आणि घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या ऐश्वर्याच्या हातामध्ये असतील आणि घराच्या किल्ल्या देखील ऐश्वर्याकडेच जातील, असं त्यात लिहिल्यानंतर सगळ्यांना धक्का बसलेला असतो. ऋषिकेश आणि जानकीचा त्या विलवर अजिबातच विश्वास बसत नसतो. काही झालं तरीही सौमित्रालाही या दोन मिनिटांमध्ये काहीच समजत नाही की नेमकं नानांना काय म्हणायचं होतं. तेव्हा सगळ्यांना फार मोठा धक्का बसलेला असतो. सगळे विचार करतात की हे कसं काय झालं. ऐश्वर्या म्हणते की बघितलं आई, तुम्हाला मी सांगत होते ना, तुम्हाला खोटं वाटत होतं. तुम्ही मला म्हणत होतात की मी नानांना ढकललंय आणि माझ्याविषयी गैरसमज निर्माण झाला होता. परंतु आता या नानांच्या मृत्यूपत्रामुळे सगळ्याच गोष्टींचा उलगडा झाला आहे. जानकी वहिनी किती आतल्या गाठीचे आहेत हे या सगळ्यामधून नानांनी बरोबर ओळखलं होतं. म्हणूनच त्यांनी म्हणजे जानकी वहिनींनी नानांना ढकललं आणि त्यांच्या नावावर प्रॉपर्टी झाली नाही. बघा, कारण नानांना माहीत होतं की जर नानांनी ऋषिकेश आणि जानकी बहिणीच्या नावावर प्रॉपर्टी केली तर आम्हा सगळ्यांवर अन्याय होईल आणि हे ऐकून ऋषिकेशला खूपच वाईट वाटत असतो. त्यानंतर सुमित्रा म्हणते की जानकी, नानांच्या मृत्यूपत्रानुसार घराची जबाबदारी ऐश्वर्यावर आहे. तेव्हा या घराच्या ज्या काही किल्ल्या आहेत ना त्या ऐश्वर्याच्या ताब्यात गेल्या पाहिजेत. हे ऐकल्यावर तर जानकीला खूपच वाईट वाटतं. जानकी म्हणते की आई, मला किल्ल्यांचं काहीच नाही, परंतु तुम्हाला खरंच असं अजूनही वाटते का की नानांना मी ढकललं असेल.
तेव्हा मात्र सुमित्रा काहीच बोलत नाही. ती म्हणते की मला आता प्रथम दर्शनी तरी हेच दिसत आहे की नानांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाहीये. शेवटच्या काळामध्ये नानांच्या मनात खूप काही घालमेल सुरू होती, म्हणूनच त्यांनी सध्या हे केलं नाही. त्याच वेळेला मग आता इथे हे ऐकल्यानंतर जानकीला वाईट वाटतं आणि ती चाव्या ऐश्वर्याकडे देते. तेव्हा ऐश्वर्या तिच्याकडे हसत बघते आणि सगळ्यांसमोर तिला बोलते की मला या चाव्यांचा मोह कधीच नव्हता. मला फक्त माझ्या माणसांची काळजी घ्यायची होती आणि माझ्या घरावर कुठलेही संकट येणार नाही याची कायम मला तसदी घ्यायची होती. परंतु आता 10 वर्षे या चाव्या माझ्याकडे राहिल्या. आता तुझ्याकडे या चाव्या आहेत. मी पण बघते की या चाव्यांचा कसा प्रकारे वापर करतेस आणि माझ्या घरातल्या चांगल्यासाठी तो कसा होईल याच्यासाठी तू चाव्या घे. माझ्या माणसांची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. माझी माणसं हीच माझी खरी संपत्ती आहे. हे ऐकल्यावर आता सुमित्राचे मात्र डोळे भरून येतात. जानकी ही ऐश्वर्याच्या हातामध्ये चावी द्यायला जाते. तेवढ्यातच आता तिथे खूप मोठा चमत्कार घडून आलेला असतो. दसऱ्याच्याच दिवशी देवीने आता पुन्हा एकदा जानकीच्या हाकेला धावून येऊन तिच्यावरचा कलंक मिटवण्यासाठी मदत केलेली असते. आणि हे पाहून आता सुमित्राला खूप वाईट वाटत असतं. ती विचार करत असते की नेमकं हे सगळं काय घडत आहे. जे काही घडतंय ते चुकीचं आहे का कुठेतरी असं तिच्या मनाकडे वाटत असतं. परंतु आता हे सगळं घडत असताना ऋषिकेशच्या मनामध्ये विचार येतो की आता आपण हे घर सोडून गेलं पाहिजे. जर आपली जानकी या घरासाठी इतकी झटते आणि तिलाच या घरामध्ये जर कुठलाही मान किंवा सन्मान मिळणार नसेल तर या घरामध्ये राहून तरी काय उपयोग असा तिच्या मनामध्ये विचार यायला लागतो. आणि तो निर्णय घेतो की नाही, आता बस झालं, आता मी या घरामध्ये थांबणार नाही. जर जानकीच्या हातातच सगळं जाणार असेल तर मी सगळा हा तमाशा नाही बघत बसणार. म्हणूनच या सगळ्याचा त्रास ऋषिकेशला होतो. ऋषिकेश जानकीला म्हणतो की बस झालं, हे बघ जानकी, आता आपण जास्त काळ हा त्रास सहन करू शकत नाही. ऋषिकेश तिला म्हणतो की आपण इथून जाऊया. मग तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती बघत म्हणते की नाही ऋषिकेश, आपण नानांना या अवस्थेमध्ये सोडून नाही जाऊ शकत. तेवढ्यातच आता इथे नाना समोर आलेले असतात आणि नाना म्हणतात की थांब सुनबाई. सगळेजण आता त्यांच्याकडे बघतात आणि मग सगळ्यांना मोठा आनंद होतो. सुमित्रा आणि बाकीचे घरातले सगळेजण नानांकडे धावत जातात आणि ऐश्वर्याला मात्र नानांना असं समोर धनदाकट उभं राहून खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि शहाणे वकील देखील त्यावेळेला खूपच घाबरलेले असतात. सुमित्रा म्हणते की तुम्हाला बरं वाटलं का? तेव्हा ते म्हणतात की हो, मला बरं वाटलं, परंतु हे काय चालू आहे? या ऐश्वर्याच्या हातात सोनबाई चाव्या का देत आहेत? तेव्हा सुमित्रा म्हणते की अहो, असं काय करताय? तुम्हीच तर या मृत्यूपत्रात लिहिलं आहे ना की शहाणे वकिलांनी आम्हाला पत्र आणून दिलं आणि त्यात लिहिलं आहे की प्रॉपर्टी ही सौमित्र आणि शारंग आणि सरयू यांच्या नावावर तुम्ही केली आहे. तेव्हा ऐकल्यावर नाना म्हणतात की काय डोक्यावर पडलोय का मी हे सगळं असं अधिकार ऐश्वर्याच्या हातात द्यायला? मी असं कधीच करणार नाही. आणि सुमित्रा, तू याच्यावर विश्वास कशासाठी ठेवलास? आणि कोणते प्रॉपर्टीचे पेपर आहेत? असे कोणतेही प्रॉपर्टीचे पेपर्स मी बनवलेले नाहीत ज्यात ऐश्वर्याकडे सगळे अधिकार जातात. तेव्हा मग आता सुमित्रा म्हणते की अहो, हे बघा, हेच प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत. नाना म्हणतात की नाही, हे प्रॉपर्टीचे पेपर्स माझे नाहीत. आणि नाना ते सगळे काही पेपर्स वाचून घेतात आणि त्याच्यामध्ये सगळं काही खोटं लिहिलेलं असतं. नाना खरे प्रॉपर्टीचे पेपर्स जाऊन कपाटातून काढून आणतात आणि यातले सगळे अधिकार हे ऋषिकेश आणि जानकीच्या हातामध्ये असतात असे त्या पेपर्समध्ये लिहिलेले असते. आणि नेमकं हे सगळं काय आहे असं शहाणे वकिलांना नाना मात्र जाब विचारतात. तेव्हा कुठलं मृत्यूपत्र तू आणलंयस बाबा? तेव्हा शहाणे वकील घाबरतात आणि म्हणतात की नाना, मी आता तुमच्याशी खोटं जास्त बोलू शकत नाही. माझा जीव गेला तरी 72. सयाजीने म्हणजेच ऐश्वर्याच्या वडिलांनी हे मृत्यूपत्र मला बनवायला सांगितले आहे आणि यामधल्या सगळ्या अटी बदलून मला नवीन मृत्यूपत्र बनवायला सांगितले. आता ऋषिकेश आणि जानकीच्या हातातले सगळे अधिकार काढून माझ्या मुलीच्या हातात गेले पाहिजे, म्हणजेच ऐश्वर्याच्या हातात गेले पाहिजेत असे त्यांनी सांगितले होते. हे ऐकल्यावर आता सगळ्यांना धक्का बसतो. नाना म्हणतात की हे सगळं होणारच होतं. मी जोपर्यंत शुद्धीवर नाही आणि जेव्हा मी उठलोय तेव्हा ऐश्वर्याचा सगळा लगाम सुटणार मला माहीत आहे. तिने मला संपवण्याची सगळी काही तयारी केलेली. तेव्हा मग नाना म्हणतात की या ऐश्वर्यानेच मला ढकलले होते. तेव्हा आता सुमित्रालाही ऐकून धक्का बसतो. तिचं खरं रूप सगळ्यांसमोर आणलं. तेव्हा मग आता नाना म्हणतात की जेव्हा आम्ही हिचं सगळं काही खरं खरं तुम्हाला सगळ्यांना सांगायला खाली उतरत होतो तेव्हा जिन्यावरून या ऐश्वर्यानेच मला ढकललं. तिथे आपल्या सुनबाई नव्हत्या. तेव्हा मग आता सुमित्रा म्हणते की काय, हे सगळं करून हिने या जानकीचं नाव घेतलं? तेव्हा मग आता ऐश्वर्याचा अखेर निकाल लागतो. सुमित्रा म्हणते की हे काय केलंस तू? माझ्या जानकीवरच आरोप केले सगळे. परंतु नानांनी आता सगळं काही सांगितलं आहे. सगळी जण, माझी मुलं मला सांगत होती की या ऐश्वर्यावर विश्वास ठेवू नको, ती खोटं बोलते, दादांत खोटं बोलते. परंतु मी काय केलं तर मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता ऐश्वर्या.
तू इतकं खोटं बोलून नानांना असं जिन्यावरून तू ढकलून दिलंस आणि मात्र आता सगळा आरोप जानकीवर लावायला निघालीस, याची शिक्षा मी तुला नक्कीच देणार आहे. हे बघ, आता या क्षणाला मी तुला सांगते की तू या घराच्या बाहेर जायचं आहेस. तेव्हा ती ऐकत नसते. ती म्हणते की प्लीज माझं ऐकून घ्या. तेव्हा मात्र आता खऱ्या खोट्याचा निकाल झालेला असतो आणि ऐश्वर्याला या घरातून काढण्यासाठी सुमित्रा तिचा हात धरते आणि तिला बाहेर काढते. अशा प्रकारे दसऱ्याच्याच दिवशी जानकीला न्याय मिळत रावण रूपी ऐश्वर्या घराच्या बाहेर जाणार असते. तर आता या सगळ्यामध्ये नेमकं पुढे काय करणार, ऐश्वर्या आता घराच्या बाहेर पडल्यानंतर नेमकं तिच्या वाटेला काय येणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.